हिंगोलीच्या जलेश्वर तलावाच्या पिचिंगचा काही भाग कोसळला। काम पूर्ण होण्याआधीच काही भाग कोसळल्याचा आरोप होतोय। अनेक ठिकाणी पिचिंगला तडे गेल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय। तर हिंगोलीच्या जलेश्वर तलावाच्या पिचिंगचा हा भाग आपण पाहतो आहोत। काम पूर्ण होण्याआधीच काही भाग कोसळल्याचा आरोप केला जातोय। हिंगोली शहराच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून हिंगोली शहरातील जुनं असलेलं जलेश्वर तलावाची जे आहे ते सुशोभीकरण चालू आहे। आपण बघतोय की मी आता त्याच हिंगोली शहरालगत असलेल्या जलेश्वर तलावामध्ये आहे आणि ह्याच तलावाचं जे आहे ते सुशोभीकरण करण्याचं काम सुरू आहे। बघतोय की दुसऱ्या बाजूला ही जी आपल्याला सिटी दिसत आहे संपूर्णतः हिंगोली सिटीचा काही भाग आहे आणि याच हिंगोली सिटीच्या एका साईडला जे आहे ते जलेश्वर तलाव आहे। जलेश्वर तलावाचं काम जे आहे ते सुरू आहे, मात्र हे काम संपूर्णतः निकृष्ट दर्जाचं होत आहे। त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपण बघतोय की सगळ्या बाजूने जे आहे ते पिचिंग पूर्णतः झालेली आहे, मात्र पहिल्याच पावसामध्ये ह्या पिचिंगचा काही भाग जे आहे ते अशा प्रकारे कोसळलेला आहे। आपण बघतोय की हेच ते भाग कोसळलेले व्हिडिओ हिंगोलीतल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तसेच हिंगोली जिल्ह्याच्या सोशल मीडियावरती व्हायरल होतात आणि व्हायरल होणारे तेच ते व्हिडिओचा भाग आहे आणि मी त्या ठिकाणी आता पोहोचलोय। आपण बघतोय की हे पूर्णतः भाग ढासळल्यानंतर या ठिकाणी संबंधित कंपनीने ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलं होतं ते कॉन्ट्रॅक्टर जे आहे ते पुन्हा एकदा डागडुजीचं काम यांनी हाती घेतलेलं आहे। काम चांगलं करावं आणि जर चांगलं काम कॉन्ट्रॅक्टर करत असेल तर याच कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई करण्याची मागणी हिंगोलीकर करत आहेत। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी।